हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत स्कॉन मंदिर. चला मग. चालले आहे स्कॉन मंदिरला. आहे रविवार, तर आज मला कॉलेजला सुट्टी असते आणि त्यांना जॉबला सुद्धा सुट्टी असते. त्याच्यामुळे आज विचार केला की आज कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. म्हणून आज आम्ही जात आहोत स्कॉन मंदिरला, कात्रज रोड गोकुळनगर. तर चला जाऊया. आता आपण आलेलो अप्परला, कात्रज रोडला जाणार आहोत आणि इथे बघा रोडचं काम चालू आहे. त्या रोडने जात आहोत. आहे इथे काम चालू आहे. आम्ही रस्ता विसरलो आहोत. इथे काम चालू आहे, मग काही समजत नाहीये कोणत्या रोडने जायचं आहे आम्हाला. आहोत आम्हाला रस्ताच भेटत नाहीये. इथे सगळे रस्ते बंद केलेले आहेत कामामुळे. छोटासा रोड, तर आम्ही या रोडने जात आहोत. आता पोहोचेल की नाही माहित नाही. या रोड मंदिरचा रस्ता आपल्याला भेटलेला आहे, तर आपण जाऊया. 2च मिनिटात आपण पोहोचेल तिथे. फायनली आपण इथे आलेलो. इथं खूप सारं खाण्यापिण्यासाठी सुद्धा खूप आहे. पार्किंग साठी आलेलो आहोत. इथे पार्किंग आहे. आता पार्किंगला गाडी लावली आहे. तर एंट्रेसला आहे मी. आता आतमध्ये जाऊया. इथे गार्ड्स आहेत. इथे खाण्यापिण्यासाठी सुद्धा भेटेल तुम्हाला. हे असं आहे स्कॉन मंदिरच्या आतमध्ये. ते आपण एंटर होत आहोत आतमध्ये आता. चला, तर आपण आलो आहोत आता स्कॉन मंदिर मध्ये. पहिलं तरी इथं गोमातासाठी छोटीशी जागा आहे, जिथे आपण त्यांना चारा वगैरे देऊ शकतो. इथे बघा, तुम्हाला जर अन्नदान करायचे असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान आहे हे. बघा, इथं आल्यानंतर आपण असं चप्पल पिशवीमध्ये घालून इथे नेऊन ठेवू शकतो, जेणेकरून आपले चप्पल सुद्धा सेफ राहतील व इथे खराब देखील दिसणार नाही. हे बघा कसे चालले आहे. इथे काउंटरवरती जाऊन आपले चप्पल जमा करावे लागतात. ते राधा राणीचे गाणं चालू आहे आणि इथे वजन काटा आहे. इथे भगवद्गीता सुद्धा भेटते. आपल्याला घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही. होत आता स्कॉन मंदिर मध्ये. आता आपण राधा राणीचे व कृष्णाचे दर्शन घेऊया. कृष्णाच्या चरण कमलचे जल भेटते. ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. भिंतीवरती असं खूप मस्त दृश्य दाखवलेलं आहे. आपण काही बघूनच समजू शकतो. हे बघा, हे दृश्य.
तर आम्ही आता तिरुपती बालाजी मंदिर आहे इथे, तिथे जात आहोत. हा माझा खडूस नवरा आहे. त्यांना कॅमेऱ्याची अलर्जी आहे थोडीशी. जे कॅमेरा दिसला की पळून जातात, तोंड लपवतात. आता तुम्ही बघू शकता. हो इथे बघा, हे असे पळून जातात कॅमेऱ्याला बघून बघून. तिरुपती बालाजीचं मंदिर खूप छान आहे. इथे आल्यानंतर असं वाटतं आपण तिरुपती बालाजीलाच आलो आहोत. बालाजी मंदिरच्या साईडला हे असं दाखवत आहे. याच्या खाली लिहिलं आहे सत्य. म्हणजे तुम्ही बघून समजू शकता अर्थ. ही दुसरी मूर्ती आहे. याच्यामध्ये लिहिलं आहे संघर्ष. जीवनामध्ये आपण सतत संघर्ष करत राहिला पाहिजे. तेच संघर्ष करूनच आपण पुढे जाऊ शकतो. ही मूर्ती आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे अच्युत्य. मला याचा अर्थ माहित नाही. मूर्ती आहे. इथे लिहिलेलं आहे अनिरुद्ध. हे तुम्ही पाहू शकता. थोडंसं ब्लर झालेलं आहे. इथे खूप छान वाटत आहे. एकदम प्रसन्न लिहिलंय. थोडस मी तिथं बसले पण होते. आता तर चला जाऊया बाहेर आपण. तर ना तो आपण तिथे देऊन आपण आपली चप्पल घेऊ शकतो. काउंटरला जायचं, तो कॉइन द्यायचा आणि आपली चप्पल घ्यायची. त्या अशा प्रकारे ठेवल्या जातात चप्पल इथे. दाखवलं तो आता मी समोरून दाखवते. तो खूप छान दिसत आहे. खूप मस्त म्हणजे मस्त एकदम भारी व्ह्यू दिसत आहे. फाउंटनचं पाणी एकदम अतिशय सुंदर प्रकारे दिसत आहे. हे तुम्ही बघू शकता. श्रीकृष्णाची मूर्ती खूप सुंदर दिसत आहे. पाण्यामुळे तर अजूनच खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसत आहे. खूपच एकदम मस्त व्ह्यू आहे हा. तुम्ही पाहू शकता. दर्शन झाल्यानंतर आपण प्रसाद देखील घेऊ शकतो. अशा प्रकारे इथे लाईन लागलेली असते. तर आता मी देखील घेते प्रसाद थोडासा. अशा प्रकारे आम्ही घेऊन आलेले. आता तर शिरा आहे. संध्याकाळी खिचडी भात असतो. खूप सुंदर असतो इथला प्रसाद. तर तुम्ही एकदा खाऊन पाहू शकता. चला तर मी खाऊन घेते आता. तर इथे एक डस्टबिन ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण असं थ्रो करून द्यायचं. इथे तिथे फेकायचं नाही. प्रसाद खाल्ल्यानंतर इथे पाणी देखील आहे पिण्यासाठी. ते देखील फिल्टरचं आहे. तुम्ही पाहू शकता. महाग आहे तर तुम्ही इथे देखील येऊन खाऊ शकता. इथे थोडंसं स्वस्त भेटतं. एवढे सगळे दुकान आहेत. तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही खाऊ शकता. आहे उसाचा रस पिण्यासाठी वृंदावन रसगृह. रेग्युलर ग्लास 30 ला आहे. जम्बो ग्लास 30 ला आहे. 1 लिटर 70 रुपयाला आहे. आता तर आपण याची टेस्ट बघू शकतो. रस घेतलेला आहे. हा ग्लास आहे हा. चला त्याची टेस्ट बघते थोडीशी. टेस्ट पिऊन झालेला आहे. तर आता आम्ही जातो पार्किंग मध्ये गाडी आणायला. जाऊया आता आपल्या आपल्या घरी. जाऊया आता. खूप गर्दी आहे रोडवरती आणि ते रोड बनवत आहेत. त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होत आहे इथे या रोडला. आणि एक तर रस्ते समजत नाही. आम्ही कोणत्या रस्त्याने आलो, कोणत्या रस्त्याने चाललो आहोत. खूप कन्फ्युजन आहे. चला तर मी फायनली आता घरी आलेली आहे.